किल्ले शिवनेरीवरती आज 395वा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली गेली। पहाटे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या शासकीय पूजेनं या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि यानंतर देवीची सार्वजनिक आरती संपन्न झाली। तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम दिल्लीमध्ये सुद्धा आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमालाही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर असतील। आज केवळ राज्यात नाही देशात नाही तर जगभरात छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली जाते। त्यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। असाच राज्यभरात आणखी कुठे कुठे हा उत्साह दिसला या बातम्यांसह अन्य काही घडामोडींचा आढावा घेण्याआधी महत्त्वाच्या बातम्या पाहूया। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। काँग्रेसचे नेते राहुल गांधींकडनं मोठी चूक, छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त वाहिली श्रद्धांजली। भाजपची जोरदार टीका तर काँग्रेसकडनं सारवासारव। अशा लोकांचे मुंडके कापून तुळजा भावेनाच्या गळ्यात माळ घातली पाहिजे। मुंडक्यांची जे छत्रपती महाराजांचा अपमान करून राहिलेला आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा। कालीचरण महाराजांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। मंत्रिमंडळात कोणताही निर्णय नाही, मात्र खोटं सांगत धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले। मुंडेंनी इफ्कोमध्ये महाघोटाळा केल्याचा अंजली दमानी यांचा गंभीर आरोप। सुरेश धसांनी धनंजय मुंडेंना भेटून चूक केली, मात्र त्यांनी कोणतीही डील केली नाही। आधी आरोप करणाऱ्या मनोज जरांगेंकडनं सुरेश धसांची पाठराखण। शेतकऱ्यांचा मोबदला न दिल्यामुळे परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची बँक खाती गोठवण्यात येणार। अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश। परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला वेग, विशेष पथकाकडनं साक्षीदारांची चौकशी सुरू। भाजपनं जर शब्द पाळला असता तर शिंदे तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांचं विधान। तर महाविकास आघाडीतनंही शरद पवार आणि अजित पवारांचा शिंदेंना विरोध, राऊतांचा खुलासा। ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची सेना सक्रिय, सर्व नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनात बैठक होणार। नाराजांची बाजू समजून संघटनात्मक बदल करण्याचीही तयारी। शरद पवारांवरती टीका केल्यानंतर संजय राऊत आणि शरद पवार पहिल्यांदाच येणार एकाच मंचावर। उद्या दोघांचा होणार सामना, काय बोलणार याकडे लक्ष। संसदेमध्ये साहित्य दिंडीला परवानगी, शुक्रवारी सकाळी निघणार साहित्य दिंडी। प्रमुख 20 मान्यवर होणार सहभागी। शिवजयंतीनिमित्त अभिनेता विकी कौशलची रायगडावर हजेरी, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन। बातमी आहे नागपूरमधनं। नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांसह एका आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडनं 4 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। बाईक चोरी करून पेट्रोल संपेपर्यंत ती बाईक चालवायची आणि मग सोडून द्यायची, अशी कबुली या चोरट्यांकडनं देण्यात आली। भिवंडी शहरातील नारपोरी परिसरामध्ये टँकर आणि दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात 16 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। काश्मीराच्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये काही गुंडांनी गार्डवरती गाडी चढवली आणि गोंधळ घातला होता। या प्रकरणी एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात आणि अन्य आरोपींचा शोध घेतला जातोय। नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानामध्ये इंटरनॅशनल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
या स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारासह जगभरातले अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटू सहभागी होतील. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात मटारची आवक वाढली आहे. दर दिवशी जवळपास 50 ते 60 वाहनं मटारची आवक झाल्यामुळे दरात घसरण झाली आहे. मटारचे दर 20 ते 30 रुपयांवरती गेल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळतोय. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावरच्या वाघबीळ घाटात बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झालं. यावेळी एका वाहन चालकानं बिबट्याची हालचाल मोबाईलमध्ये कैद केली आहे. भिवंडीमधल्या कोचिंग क्लासेसमध्ये भीषण आग लागलेली. यावेळी जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांची पळापळ झाली. विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी आजूबाजूच्या दुकानदारांनी पळापळ करत जवळपास 35 विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले. भिवंडीमध्ये अग्नितांडव सुरू आहे. येवई गावच्या हद्दीतील गोदामाला पहाटेच्या दरम्यान आग लागली. दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातनं 1200 साहित्यिक एका विशेष रेल्वे गाडीनं रवाना झाल्यात. मंत्री उदय सामंत यांनी या साहित्य यात्री रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. विकिपीडियावरती छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंनी इशारा दिलाय. हा असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा सहन केला जाणार नाही. वादग्रस्त विधान करणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. विशेष पथकाकडनं परळीमध्ये साक्षीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष साबळेंच्या पथकाकडनं ही चौकशी होतीये. मस्साजोग प्रकरणी राज्य सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे. या प्रकरणी दोषींवरती कारवाई होते. त्यामुळे मस्साजोगच्या ग्रामस्थांनी थोडा धीर धरावा, कोणतंही आंदोलन न करता सरकारवरती विश्वास ठेवावा असं वक्तव्य खासदार अशोक चव्हाणांनी केलंय. शिर्डीमध्ये साई भक्तांची गाडी अडवत बंदूक आणि धारधार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार झाली आहे. कोपरगावच्या वेळापूर शिवारातली घटना आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपींना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शिवरायांच्या जयंतीनिमित्त ट्विट करताना राहुल गांधींनी एक मोठी चूक केली. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देण्याच्या ऐवजी राहुल गांधींनी शिवरायांना श्रद्धांजली वाहिली. तर राहुल गांधींनी महाराजांचा अपमान केलाय आणि त्यांना त्यांच्या पक्षानं माफी मागायला हवी अशी मागणी राणेंनी केली आहे. राहुल गांधींना आदरांजली आणि श्रद्धांजली यातला फरक माहीत नाही. दुसरं कोणीतरी त्यांना ट्विट लिहून देतं असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला. राहुल गांधींनी सर्वांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. खासदार स्मिता वाघ यांनी, ज्यांना देशाचा इतिहासच ठाऊक नाही ते विरोधी पक्षनेतेपदी असणं ही दुःखाची बाब असल्याचंही त्या म्हणतात. देशातील आराध्य दैवतांबाबत राहुल गांधींनी काहीही बोलू नये. गांधी परिवारानं केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेसबद्दलच भाष्य करावं असा हल्लाबोल मंत्री प्रताप सरनाईकांनी केलाय. राहुल गांधींचं हे ट्विट गुगल ट्रान्सलेट केल्यावरती श्रद्धांजली असं दिसतंय. ही एक तांत्रिक चूक आहे, पण विनाकारण विरोधक राजकारण करतात असं म्हणत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे. बीडमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलं. किल्ले रायगडावरती नाक घासत माफी मागा, अन्यथा तोंडाला काळं फासू असा आक्रमक इशारा या कार्यकर्त्यांनी दिलाय. राहुल गांधींनी सर्वांची माफी मागावी. राहुल गांधींना शिवरायांचा इतिहास ठाऊक नाही. त्यांना लाज वाटायला पाहिजे या शब्दात आमदार संजय गायकवाडांनी राहुल